जातोय जिमकडे. आलो बघा जिममध्ये. चपलाचा आवाज जास्त मारते म्हणून मी चपल्या दमानं म्हणजे पावलं दमानं ठेवतो. तर ठेवतो काढ चपल्या तुम्हाला ठेवले. तर जाऊ फटाफट आत तर आले बघा. एंट्री मारला आपण. पहिलं इंजिन रूममध्ये जाऊ. फ्रेश ब्रेश हो मग भेटू. सर आले आहेत. लेट लावू. येऊ 5 मिनिटात. तर आपले वेट बघायचं चेंज करू. म्हणजे कसं माहिती आहे का, तुम एक बार बघू तर सोमवार ते सोमवार चेक करू. रोज बघणं पण आपल्याला चांगलं वाटत नाही. रोज बघलं तर वेट वाढत नाही, ग्रोथ होत नाही स्वतः. एक म्हणलं तर असं वाटतं की जेव्हा आपण एक हप्ता गॅप वेट चेक केलं ना, 1 किलो वाढलं तर चांगलं वाटतं स्वतःच्या मनात. रोज बघितला ना ग्रॅम ना माणसाचं डोकं पार वैत टाकून जा. फ्रेश नाही झालं कारण की मी घरीच फ्रेश होऊन आला. आणि क्रिएटिन घेतलं नाही कारण की आता मी क्रिएटिन घेणं बंद करतोय. क्रिएटिन आणि मास्क घेणं बंद करतोय की तुम्हाला नंतर सांगतो. ते रविवारी सांगतो पूर्ण क्रिएटिन आणि मास्क घेणं. मी असं ठरवले काय माहिती आहे का, जे आपल्याला वेळ लागेल म्हणजे याला परत आपण नॅचरलच करू. पावडर खायची काही गरज नाही. बॉडी बनलं तर मी लोक नाव ठेवणारच आहे की आपली सगळी बॉडी प्रोटीनची आहे आणि हे आपल्याला जमत नाही. बरोबर आहे, त्याचं पण म्हणणं बरोबर आहे. नॅचरल बनवायचं आपला दम नाही म्हणून ते बरोबर बोलतो. आपण पावडर नाही घ्यायचं. वेळ लागेल, 2-3 वर्ष लागेल बॉडी बनायला. पण आपण नॅचरलच बनवू. मी सोडलं ते सगळं उतरून जाते. त्याच्यामुळे मी काळजी घेतो की क्रिएटिन नॅचरल तेच फ्रूट्स हरभरे म्हणा सोयाजड असं जे आपले कडधान्य असतं तेच खाऊ. फोकस त्याच्यावर देऊ. बरं, नॅचरल बॉडीवर फोकस करा. नॅचरल बॉडी बनवायचा प्रयत्न करा. एपिसोड आहे 46वा. तर आज आपण मारणार आहे ट्रायसेप. चला लवकर जाऊ. वॉर्मअप करून घेऊ. पुशअप बिशअप भरपूर मारायचं आहे बरं का. तर चला लवकर जातो आणि वॉर्मअप करून घेतो. आपला वॉर्मअप कम्प्लीट. पण नॉर्मल पुशअप मारला की आता 42 पुशअप पण 42 मारला. डायमंड पुशअप 15 मारला. तर आपला वॉर्मअप कम्प्लीट झाला पूर्ण. आणि जे आपले हिंदू पुशअप आहे ते मारून घेऊ का म्हणतो. मारून घेऊ कारण की आपल्या बॉडीला कळलं पाहिजे पाय फ्रूटची स्टेप कोणते काय. बरोबर, आता लास्टला मारतो. पहिले मी 4 मशीन बार बस 5 पीस मारणार आहे. त्यामध्ये सेट 3 सेट 2 सेट 4 सेट असं करणार आहे. जे अवघड आहे ते 2 सेट सोपे ते 4 सेट मार बरं का. तर चला वरी भेटू. माहीत आहे आता आपला वर्कआउट कम्प्लीट झाला आहे. मध्ये फक्त 5 मशीन्स मारले. 2 3 4 2 3 4 असं मारलं आहे. आता पहिलं आपण हिंदू पुशअप घेऊ. पण आपण चालू करू एकदा असल्यामुळं खाली कुणी नाही. आपला टाइम भेटला म्हणून आपण खाली करतोय. वरी ऊन माझी पूर्ण एनर्जी घेतोय. जेवढं टाइम भेटलं तेवढं खाली करू. आपण पुशअप मारू फटाफट. आता हिंदू पुशअप झाले. आता 8 मारणार आहे. तरी चला हाताला बांधून घेतो. मग तुम्हाला भेटतो. माहीत आहे आपण पहिली एक्सरसाइज कोणती मारते का. आणि त्यात वॉल हँड स्टँड पुशअप. जागा पण इथंच होती. आज पण इथं. दुसरीकडे मशीन जास्त खूप आहे. पडलं तर आपण डायरेक्ट मशीनवर पडतंय. त्या आजूबाजूला काही नसल्यामुळं आपण इथं झालं वापस. चला पहिलं सेट घेऊ. बघू आपलं रिएक्शन का होते का नाही. नंतर भीतीने मारला आणि सपोर्ट घेऊन मारलं. आज बघू पहिल्या सेटला का होते का नाही. फुल मारला आणि एक हाफ मारला बरं का. तर पहिल्या सेटला कालच्यापेक्षा आज थोडा फरक पडला. आणि बघू दुसऱ्या सेटला का होते काय. तर भावांनो बरं आहे का तुमचं. आज काय भेटतो सांगितलं आहे. अचानकमध्ये माझा प्लॅन चेंज झाला. आज मी असंच बोलणार. उन्हाळा चालू आहे त्याच्यामुळे वरी छतावर आपल्याला शूट करता येणार गेली. ऊन जास्त आहे आणि आपली पूर्ण एनर्जी ओढून घेते. त्याच्यामुळे आपल्याला जम नाही गेली वरी शूट करणं बरं का. कारण की ते जम नाही गेले मला नाही आपल्याकडे बरं का. व्हिडिओ अपलोड करायला एडिटिंग करायला टाईम नाही माझ्याकडे. तरी चला आता उद्या भेटू.
तिसरं सेट घेऊ आता.